अंगावर कोणतेही वस्त्र नाही, संपूर्ण अंगाला राख किंवा भस्म फासलेलं, गळ्यात हातात केसाच्या बटेत रुद्राक्षाच्या माळा परिधान केलेल्या आणि हातात धारदार त्रिशूळ अशा रूपामध्ये महाकुंभ मेळ्यात सहभागी झालेले नागा साधू सर्वांनाच परिचयाचे आहेत. कुंभमेळा आला की दृष्टीस येणारे आणि कुंभमेळा संपताच अचानक गायब होणारे हे नागा साधू, त्यांच्याबद्दल सर्वांनाच कौतुक वाटणं साहजिक आहे. इतिहासात असाच एक आश्चर्यकारक पराक्रम नागा साधूंनी करून दाखवला आहे. तो म्हणजे या नागा साधूंनी सनातन धर्माच्या रक्षणासाठी एका क्रूर मुस्लिम शासकाविरोधात युद्ध पुकारलं होतं. या युद्धात त्यांनी शासकाच्या सैन्याला सळो की पळो करून सोडलं होतं आणि त्यांना पराभवाची धूळ देखील चारली होती. या युद्धात ज्याच्यावर हरण्याची नामुष्की आली होती तो कपटी शासक होता औरंगजेब, तर लढव्य पंत म्हणून ओळख असणारे नागा साधू. नागा साधू आणि कपटी शासक औरंगजेब यांच्यातील युद्धाची संपूर्ण कहाणी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अमोल जाधव आझाद मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. औरंगजेबाने सत्ता हाती आल्यापासून आपला धर्म सोडून इतर धर्माविरोधी क्रूरतेचे धोरण आजमावले होते. हिंदू धर्मीयांना नाहक त्रास देणे, त्यांचे बळजबरीने धर्मांतर घडून आणणे, हिंदू मंदिरे आणि हिंदूचे प्रार्थनास्थळे उद्ध्वस्त करणे हा त्याचा नित्यनेम होता. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या अशा सर्व मनसुब्यांना सुरुंग लावण्याचे काम केले होते. मात्र उत्तर भारतात महाराजांना लक्ष देता येत नव्हतं. त्यावेळी ही कमतरता नागा साधूंनी भरून काढली. 1664 साली औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर फोडण्यासाठी पुढाकार घेतला. हिंदूचे पवित्र क्षेत्र असणाऱ्या काशी विश्वनाथ मंदिराची तोडफोड करण्याची जबाबदारी इक्तदार खान यांच्यावर सोपवली होती. इक्तिदार खानने मोठी फौज घेऊन वाराणसीकडे आगेकूच केली. तेव्हा नागा साधूंनी आपला धर्म धोक्यात आहे, आता आपल्यालाच धर्मरक्षक बनायचं आहे या भावनेने रणांगणात उडी घेतली. दुर्दम्य इच्छाशक्ती, मधुसूदन सरस्वती यांनी शिकवलेली शस्त्रविद्या आणि हाती असणारे त्रिशूळ, केवळ या 3 गोष्टीच्या जोरावर त्याने युद्धात बलाढ्य सैन्याशी 2 हात केले. या लढाईत बनारसच्या महानिर्वाण आखाड्याचे साधू आघाडीवर होते. औरंगजेबाच्या सैन्याला या नागा साधूंनी सळो की पळो करून सोडले होते. कित्येकांना त्यांनी मृत्यूचं पाणी पाजलं. साधूंचे रौद्ररूप पाहून उरले सुरले सैन्य मैदान सोडून पळून गेले. अशी ही ज्ञान व्यापीची लढाई नागा साधूंच्या सैन्याने गाजली होती. नागा साधूच्या या करामतीने औरंगजेब हादरून गेला. त्याने पुढील 5 वर्ष काशी विश्वनाथ मंदिराच्या मोडतोडीचा विचार देखील केला नाही. औरंगजेबाचे सैन्य देखील नागा साधूचे मृत्यू तांडव बघून चांगलाच पितरला होता. नागा साधूचं हे धाडस नक्कीच वाखण्याजोग होते. पुढील 5 वर्षानंतर 9 एप्रिल 1969 रोजी औरंगजेबाने लाखो सैन्य जमवून इक्तिदार खानला पुन्हा वाराणसीकडे धाडले. यावेळी देखील नागा साधू त्याच उमेदीने युद्धात उतरले. प्रचंड फौज फाटा आणि विभिन्न शस्त्र यापुढे नागा साधूची ताकद कमी पडली. नागा साधू लढाई हारले. विरोधकांनी काशी विश्वनाथ तीर्थक्षेत्राची नासधूस केली, लोकांची लयलूट केली. अशी नागा साधूंची निडरतेची झुंज, साधूंचे शर्तीचे प्रयत्न, पहिल्या युद्धात औरंगजेबाच्या सैन्याला पराभव, या सर्व गोष्टींचा अभिमान वाटण्यासारखा आहे. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा आझाद मराठी.